शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन थोड्याच वेळात सुरू होत आहे आणि या अधिवेशनाला उपस्थित आहेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे। ताई, अधिवेशन सुरू होत आहे, किती महत्त्वाचं वाटतंय सध्याची राजकीय परिस्थिती पाहता? पहिल्यांदा तर हे अधिवेशन मी माझ्या पहिलं राजकीय अधिवेशन अटेंड करते आणि हे महत्त्वाचं दोन मुद्द्यांवरती आहे। एक, काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच धर्तीवर इथे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी या मंदिर निर्माणासाठी सगळ्यात मोठी क्रांतिकारक आणि महत्त्वाची भूमिका निभावली, त्यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेबांनी काळाराम मंदिराची आरती केली। त्यानंतर अधिवेशनाला आज सुरुवात होते। दुसरं असं की आज वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, याही अर्थाने आजच्या दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे। तिसरं, राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने एक अत्यंत पक्षपाती निर्णय दिला आणि त्या पक्षपाती निर्णयाच्या नंतर ज्या एकूण घडामोडी आपण बघत आहोत की काल नार्वेकरांना ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच शिवसैनिकांचं एक मनोबल उंचावलेलं आहे की काहीही कितीही अडथळे आले तरी आम्ही अडखळणार नाहीत, आम्ही लढणार आहोत। आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या अधिवेशनात कोणते ठराव पारित होतात, काय आदेश निर्गमित केले जातात आणि पुढच्या वर्षभराचा रोडमॅप काय असेल यावरती आज चर्चा होईल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत आहे। एकीकडे शिंदे गट हे सत्तेमध्ये आहे, आपला गट हा विरोधामध्ये आहे। निश्चितपणे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन होत आहे, परंतु आम्ही आमची भूमिका अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे की सत्ता आमच्यासाठी मात्र साधन आहे, ते साध्य नव्हे। सत्ता हे आमच्यासाठी साध्य असते तर कदाचित सन्मान्य पक्षप्रमुख त्या खुर्चीला चिकटून राहिले असते, परंतु सत्तेपेक्षा सुद्धा लोकाभिमुख राजकारण करणे आणि लोकाभिमुख भूमिका घेऊन लोकांमध्ये जाणे हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे। तरुणांना, मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय मेगा प्लॅन असणार आहे? मला वाटतं आत्ता आजच्या एकूण अधिवेशनामध्ये पहिलं जे सेशन असेल ते ठराव वाचनाचं सेशन असेल, त्यानंतर आमचे विरोधी पक्षनेते असतील, आमचे संसदेतले नेते असतील, या सगळ्यांची भाषणं होतील आणि आफ्टर लंच इथल्या संपूर्ण यूथसाठीचा एक रोडमॅप जो आहे तो सन्मान्य नेते आदित्य सर आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतील। या आहेत सुषमा अंधारे। त्यांचं म्हणणं आहे की रोडमॅप आजच्या अधिवेशनामध्ये मिळणार आहे। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उभाटा गट नेमकी कशी कामगिरी करतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष राहणार आहे। कॅमेरामन अजितसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।